रडायचे दिवस जाणार. उद्याच्या शुक्रवारपासून माता लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने या 3 राशींसाठी सर्वात मोठी खुशखबर. मित्रांनो, आयुष्यात असा काळ प्रत्येकाच्या वाट्याला येतो की जिथे माणसाला वाटू लागतं की आपले रडायचे दिवस कधी संपणारच नाहीत. प्रयत्न करूनही यश मिळत नाही, हातात येणारा पैसा टिकत नाही, नात्यांमध्ये समाधान राहत नाही आणि मन सतत एखाद्या अदृश्य ओझ्याखाली दबलेलं असतं. बाहेरून कितीही मजबूत दिसायचं असलं तरी आतून माणूस रोज थोडा थोडा खचत जातो. अशा वेळी आता तरी काहीतरी चांगलं होईल का, हा प्रश्न मनात वारंवार येतो. पण मित्रांनो, प्रत्येक अंधारामागे उजेड असतोच आणि प्रत्येक अश्रू शेवटी हसण्याची तयारी करूनच येतो. उद्याच्या शुक्रवारपासून असाच एक दिलासा देणारा काळ काही राशींसाठी सुरू होत आहे. शुक्रवार हा दिवस स्वतःच खूप पवित्र आणि सौभाग्यदायक मानला जातो. हा दिवस माता लक्ष्मी देवीचा, समृद्धीचा, समाधानाचा आणि स्थैर्याचा प्रतीक आहे. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा एखाद्याच्या आयुष्यावर पडते तेव्हा केवळ पैसा येतो असं नाही, तर मनालाही शांतता मिळते. कारण खऱ्या अर्थाने समृद्धी म्हणजे केवळ धन नव्हे, तर समाधान, स्थिरता आणि मनःशांती असते. उद्यापासून सुरू होणारा हा काळ काही राशींसाठी अशाच प्रकारची मोठी खुशखबर घेऊन येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या राशींच्या लोकांनी खूप काही सहन केलं आहे. कधी आर्थिक अडचणींनी डोकेवर काढलं, कधी कामाच्या ठिकाणी अपमान सहन करावा लागला, तर कधी आपल्या माणसांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. काहींनी कर्जाच्या ओझ्याखाली रात्रीच्या रात्री जागून काढल्या, तर काहींनी घरखर्च भागवण्यासाठी स्वतःच्या गरजांवर पाणी सोडलं. अनेकदा वाटलं की आपण एकटेच लढतोय आणि कुणीही आपली परिस्थिती समजून घेत नाही. पण माता लक्ष्मी अशा लोकांची परीक्षा घेत असते जे खऱ्या अर्थाने तिच्या कृपेस पात्र असतात. उद्यापासून या 3 राशींच्या आयुष्यात हळूहळू पण ठाम बदल दिसू लागेल. हा बदल अचानक सगळं काही देणारा नसेल, पण तो इतका स्पष्ट असेल की तुम्हालाच जाणवेल की परिस्थिती आता तुमच्या बाजूने वळू लागली आहे. जिथे आतापर्यंत अडथळे दिसत होते तिथे आता मार्ग सापडू लागेल. ज्या गोष्टी रखडल्या होत्या, ज्या कामांना वारंवार विलंब होत होता, ती कामे पुढे सरकायला सुरुवात करतील. माता लक्ष्मीची कृपा ही नेहमी शांतपणे येते, पण तिचे परिणाम दूरगामी असतात. आर्थिक बाबतीत पाहिलं तर हा काळ खूप दिलासा देणारा ठरेल. आत्तापर्यंत पैसा येऊन लगेच खर्च व्हायचा, हातात काहीच व्यत नव्हतं. पण आता उत्पन्न आणि खर्च यामध्ये हळूहळू समतोल साधला जाईल. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात, तर काहींना अचानक नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. जुने ग्राहक परत येऊ शकतात, नवीन संधी मिळू शकतात आणि मेहनतीचे फळ दिसू लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठीही मानधन वाढ, बढती किंवा कामात स्थैर्य मिळण्याचे संकेत दिसत आहेत. मात्र माता लक्ष्मीची कृपा केवळ पैशापुरती मर्यादित राहत नाही. घरात जी अशांतता होती, सततची चिडचिड, वादविवाद, तणाव यामध्येही हळूहळू कमी होऊ लागेल. घरातील वातावरण अधिक शांत, सकारात्मक आणि समाधानकारक बनेल. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. एकमेकांशी बोलण्याची, समजून घेण्याची तयारी वाढेल. ज्या नात्यांमध्ये दुरावा आला होता तिथे पुन्हा संवादाची सुरुवात होईल. मानसिक पातळीवर हा बदल आणखी महत्त्वाचा ठरेल. गेल्या काही काळापासून मनावर जे दडपण होतं, जी भीती होती की उद्या काय होईल, ती हळूहळू कमी होऊ लागेल. सकाळी उठताना मन जड वाटण्याऐवजी एक वेगळी ऊर्जा जाणवेल. स्वतःवरचा विश्वास परत येईल. आपणही चांगले दिवस पाहू शकतो ही भावना मनात रुजेल आणि हाच आत्मविश्वास पुढील यशाचा पाया ठरेल. या काळात काही लोकांना त्यांच्या आयुष्यातील मोठी खुशखबर मिळू शकते. ती खुशखबर नोकरीशी संबंधित असू शकते, आर्थिक लाभाशी संबंधित असू शकते किंवा कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीशी जोडलेली असू शकते. काहींसाठी हे नवीन घर, वाहन किंवा मोठी गुंतवणूक असू शकते, तर काहींसाठी हे दीर्घकाळापासून रखडलेलं स्वप्न पूर्ण होण्याची सुरुवात असू शकते. माता लक्ष्मी जेव्हा प्रसन्न होते तेव्हा ती केवळ वर्तमान सुधारत नाही, तर भविष्यालाही स्थैर्य देते. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ सुधारणा दाखवणारा ठरेल. सततचा तणाव कमी झाल्यामुळे शरीरावरही त्याचा सकारात्मक परिणाम होईल. झोप सुधारेल, थकवा कमी होईल आणि दिवसाला सामोरे जाण्याची ताकद वाढेल. काही जुन्या तक्रारींमध्येही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जे लोक आत्तापर्यंत खूप रडली आहेत, ज्यांनी मनातल्या वेदना कुणालाही न सांगता सहन केल्या आहेत, त्यांच्यासाठीच असा काळ येतो. माता लक्ष्मी अश्रूंना ओळखते. जे लोक प्रामाणिकपणे कष्ट करतात, कुणाचं वाईट न करता आपला मार्ग चालतात, त्यांना ती कधीच दुर्लक्षित करत नाही. कदाचित उशीर होतो, पण अन्याय होत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून सुरू होणारा हा काळ या 3 राशींसाठी आशेचा, विश्वासाचा आणि समाधानाचा ठरेल. रडायचे दिवस आता मागे पडत आहेत आणि आयुष्यात पुन्हा एकदा स्थैर्य, सुख आणि समृद्धीचे पाऊल पडत आहे. गरज आहे ती फक्त संयम ठेवण्याची, मिळणाऱ्या संधींचा योग्य उपयोग करण्याची आणि माता लक्ष्मीच्या कृपेबद्दल कृतज्ञ राहण्याची.